उजळणार आहे भाग्य, केवळ कर्म करा योग्य. कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, कधी कधी असं वाटतं का की आपण खूप परिश्रम करतोय, परंतु भाग्य जरा उशिराने साथ देत आहे. तरीही मनात कुठेतरी एक आवाज म्हणतो की थांब, आता वेळ जवळ येते. एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी संयम, संघर्ष, समाधान घेऊन येणार आहे. हा महिना तुम्हाला शिकवेल, घडवेल आणि योग्य वेळी घडवूनही आणेल. कन्या राशीचे जातक म्हणजे कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारे, परिश्रमी, शिस्तप्रिय आणि परफेक्शनचा हट्ट धरून चालणारे लोक होय. बुद्धी, निरीक्षण आणि संयम ही तुमची खरी ताकद आहे. कमजोरी एकच, स्वतःवर तुम्ही जरा जास्तच टीका करतात. पण लक्षात ठेवा, हिरा आपोआप कधी चमकत नाही. त्यासाठी त्याला घासावं लागतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर नशीब तुमच्यासाठी उभं राहतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कन्या राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला शनिदेवांच्या कुंभ राशीतून प्रवास करीत आहेत. 11 एप्रिल रोजी ते मीन राशीत प्रवेश करून नीचत्व प्राप्त करतील. आता राशी स्वामी नीच अवस्थेत ही तसं पाहिलं तर नकारात्मक बाब म्हटली जाते. मात्र इथेच खरी गंमत आहे. बुधदेव सप्तम स्थानात असतील आणि सप्तमेश गुरुदेव दशम स्थानातून प्रवास करीत आहे. म्हणजे बुध गुरुच्या राशीत आणि गुरु बुधाच्या राशीत असेल. अर्थात त्यांच्यामध्ये परिवर्तन योग घडून येणार आहे, ज्यामुळे व्यवसाय, नोकरी, कर्मक्षेत्रात स्वराशीची फळं प्राप्त होतील. निर्णय क्षमता देखील वाढेल. व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण होईल. व्यवसायात नवीन विचार येतील. नोकरीत जबाबदारी वाढेल, परंतु नवीन ओळख देखील मिळेल. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानातून आणि शत्रू राशीतून प्रवास करीत आहे. त्यामुळे अर्थातच खर्च वाढेल. कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. बोलताना जपून बोलावं लागेल, परंतु 19 एप्रिल रोजी मोठा बदल घडून येईल. कारण तेव्हा शुक्रदेव भाग्यस्थानात प्रवेश करतील. ते देखील स्वराशीत प्रवेश करतील. त्याला महिन्यातील सर्वात शुभ टर्निंग पॉईंट म्हणता येईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. घरात आनंद निर्माण होईल. भाग्याची साथ मिळायला सुरुवात होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने महिन्यातील दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव 2 एप्रिल रोजी मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत. वैवाहिक जीवनात मतभेद, चिडचिड, गैरसमज निर्माण होऊ शकतात. यावर शांतता आणि संयम हाच एक उपाय सांगता येईल. एक वाक्य सदैव लक्षात ठेवा की प्रतिक्रिया देणं सगळ्यात सोपं असतं, परंतु समजून घेणं हेच खऱ्या परिपक्वतेचं लक्षण आहे. ही बाब लक्षात घ्यायला हवी. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. गुरुदेव दशम स्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. घर, वाहन विषयक विचार विनिमय तुम्ही कराल. मानसिक स्थैर्य हळूहळू वाढेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शनिदेव पंचम या त्रिकोण स्थानाचे स्वामी असून सप्तम या केंद्र स्थानात विराजमान आहे.
अर्थात शुभ अशुभ असे दोन्ही प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होतील. प्रेमात फसवणूक होऊ शकते, ठरलेला विवाह पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा तारीख ठरत नाही म्हणून बदल होऊ शकतो. भावनांपेक्षा तुम्ही तथ्यांवर अधिक विश्वास ठेवायला हवा. कन्या जातकांसाठी प्रश्न: प्रेमात सध्या काही गोंधळ होत आहे का? विवाह ठरून देखील त्यात अडथळे येत आहेत का? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने संधिवात, पाय दुखणे, पोटदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. पुरेसं पाणी पिया, जेवण वेळेवर करा, तणाव कमी करा हा सल्ला देण्यात येत आहे. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कन्या जातक नोकरी करत आहेत त्यांना अस्थैर्याचा सामना करावा लागू शकतो. बदलाची भीती राहील व वरिष्ठांचा दबाव देखील जाणवेल. व्यवसायात संघर्ष राहील, मात्र संघर्षानंतर यश नक्की प्राप्त होईल. नवीन पार्टनरशिप करताना सावधपणे पाऊल उचलणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. महाभारतात एक प्रसंग आहे. महारथी अर्जुन युद्धाच्या आधी म्हणतो, माझ्याकडे गांडीव आहे, कौशल्य आहे, तरी माझं मन अस्वस्थ आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुन कर्म कर, फळाची चिंता सोडून दे. कन्या राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना हाच संदेश देत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक राहील. जुन्या आठवणी जाग्या होतील, आध्यात्मिक ओढ देखील वाढेल. महिला वर्गांच्या दृष्टीने थोडा भावनिक चढ उतार जाणवू शकतो. तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असेल. महिन्याच्या उत्तरार्ध अधिक समाधान लाभेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कन्या राशीसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 19 एप्रिल हा तुमच्यासाठी सुवर्ण दिवस असेल, कारण या दिवशी तुमचे भाग्येश भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. त्याशिवाय तुमच्यासाठी विपरीत राजयोग देखील घडून येणार आहे. 2 केंद्रस्थानातून गुरु आणि बुध या 2 नैसर्गिक शुभग्रहांमध्ये परिवर्तन योग घडून येणार आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तुमचं भाग्य हळूहळू फिरू लागेल. सकारात्मक काळ निर्माण होईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कर्मामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करता कामा नये. महत्त्वाचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या. काही बोलण्याआधी विचार करा. पावसाआधी आकाश काळं होतं, पण पाऊसच शेतीला जीवन देतो. एप्रिल 2026 तसाच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने इच्छापूर्ती उशिराने होईल, मात्र समाधानकारक असेल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने काही अनपेक्षित खर्च निर्माण होतील. परदेश प्रवासाची चर्चा तुम्ही घरामध्ये करणार आहात, त्या दृष्टीने प्लॅनिंग कराल. कन्या जातकांसाठी प्रश्न: सध्या आर्थिक ताण आहे का? नोकरी बदलाचा विचार तुम्ही करत आहात का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांची ज्योतिषशास्त्रावर असलेली श्रद्धा आणि आमच्या चॅनलला दिलेला सातत्यपूर्ण प्रतिसाद याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अनेक लोक विविध माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे मला प्रत्येक वेळी फोन उचलणं शक्य होत नाही. म्हणून आपले प्रश्न, शंका किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्याची सविस्तर माहिती कृपया व्हॉट्सअप मेसेजद्वारा पाठवावी. आपल्या संदेशानुसार योग्य ती माहिती आणि उत्तर व्हॉट्सअपवर तुम्हाला देण्यात येईल. दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यातील 1, 12 आणि 21 हे दिवस शुभ, तर 10, 19 आणि 27 हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बुधवारी हिरव्या मुगाची डाळ दान करा.
ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. कन्या राशीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. ताणतणाव, आरोग्य, अतिविश्लेषण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. हे तुम्ही ऑनलाईन खरेदी करायची झाल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करायचं याची शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबतच डिस्काउंट कोपन कोड देखील उपलब्ध असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. तर कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक्सेल शीटसारखं आहे. सर्व काही मोजून मापून व्यवस्थित प्लॅनिंगने, पण कधीतरी थोडं हृदयाचं अपडेट देखील गरजेचं आहे. लक्षात ठेवा की तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद तुमच्या निर्णयांमध्ये आहे. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.